अमरावती खासदार कार्यालय कुलूप तोड प्रकरण आता चांगलंच तापल्याचं दिसू लागलेलं आहे। या प्रकरणी आता 15 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले असून यामध्ये आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांचाही समावेश आहे। दरम्यान काँग्रेसने ताब्यात घेतलेलं अमरावती खासदार कार्यालय आता जिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा सील करण्यात आलेलं आहे। आता पुन्हा कार्यालय सील केल्यानं पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे। दरम्यान याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांनी। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये असलेले खासदारांचं कार्यालय आपल्याला मिळावा यासाठी नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांनी अर्ज केला होता, परंतु तो कार्यालय न मिळाल्याने अखेर काल काँग्रेस नेते यशोमती ठाकूर आणि नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे हे या ठिकाणी येऊन जो कुलूप आहे तो कुलूप तोडून या कार्यालयाचा ताबा घेतला। यावेळी यशोमती ठाकूर बळवंत वानखेडे खूप आक्रमक झाले होते। पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे काल अमरावतीच्या दौऱ्यावर होते, त्यांची मीटिंग जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होती, त्यावेळी यशोमती ठाकूर जाऊन तिथे खूप आक्रमक झाल्या। आता यामध्ये एक नवीन ट्विस्ट असा आलेला आहे की हा कार्यालय नवनीत राणांनी 19 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र देऊन चाबी देऊन जे आहे ते तो सोपवण्यात आला, परंतु त्याच 19 तारखेला राज्यसभेचे भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी मागणी केली की हा कार्यालय मला देण्यात यावे अशी मागणी केली। त्यामुळे जिल्हा प्रशासन एक संभ्रमात पडलेला आहे की 2 खासदारांची मागणी आणि कार्यालय एकच आहे, त्यामुळे आता हा नेमका कार्यालय द्यायचा कोणाला असा प्रश्न आता जिल्हा प्रशासनाला पडलेला आहे। परंतु काल जे काँग्रेस आक्रमक झाली होती, जे आंदोलन केलेलं होतं, त्यामुळे कुठेतरी आता जिल्हा प्रशासन संभ्रमात आहे की नेमका हा कार्यालय आता द्यायचा कोणाला। एक मात्र नक्की की काल आंदोलन केल्याच्या नंतर ताब्यात घेतल्याच्या नंतर परत या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने हा कार्यालय सील केलेला आहे आणि या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेले आहे। आता काँग्रेस पुन्हा आक्रमक होणार, त्यामुळे आता पुन्हा वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती। दरम्यान यावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। खासदार साहेबांनी मीटिंगमध्ये गेले, त्यांनी विनंती केली, पण पालकमंत्री जसं कोणताच प्रॉब्लेम सोडवू शकत नाही तसा हाही प्रॉब्लेम त्यांनी अजून कॉम्प्लिकेटेड केला, त्यांनी सोडवला नाही। त्यांनी खालच्या दर्जाची वागणूक आम्हाला दिली। आमचा खासदार एक मागासवर्गीय समाजाचा आहे म्हणून मीटिंगमध्ये पण त्यांना तिसऱ्या ठिकाणी बसवतात, त्यांना उभं राहायला त्या ठिकाणी उभं राहावं लागतं, आल्याबरोबर खुर्च्या पण देत नाहीत आणि अतिशय घृणास्पद वागणूक या ठिकाणी आहे। ह्या सगळ्या प्लॅनिंगच्या मागे राणा आणि बोंडे आहेत। आम्ही काम करत राहू, कुठे दुसरीकडे बसू, टेबल टाकून देऊ, तिथे टेबल टाकून लोकांची कामं करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।